स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। देवाला बकरा बळी देण्यास निघाले, कारला भीषण अपघात, चौघे देवाघरी पण बकऱ्यालाच देव पावला। देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय देणारी घटना मध्य प्रदेशात घडली आहे। एक कार अनियंत्रित होऊन पुलाच्या कटड्याला तोडून नदीत पडली। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला, तर 2 जण जखमी झाले। चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला। मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये दुर्दैवी घटना घडली। गुरुवारी दुपारी 3:30च्या सुमारास अपघात झाला। अपघाताची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना दिली। त्यानंतर पोलिसांचं पथक अपघातस्थळी पोहोचलं। कारमधील 4घांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर 2घे जखमी झाले। त्यांना उपचारासाठी जबलपूरमधील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। जखमींची स्थिती गंभीर आहे, मात्र ते शुद्धीवर आले आहेत। कारमधून प्रवास करणारे 6 जण त्यांच्या सोबत बकरा घेऊन जात होते। प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार 6 जण देवाला बकऱ्याचा बळी देण्यासाठी निघाले होते। 6 जण एका समाजाचे आहेत। या अपघातातून बकरा वाचला आहे, अशी माहिती सरगवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक प्यासी यांनी दिली। अपघातातून वाचलेले 2घे अद्याप बोलण्याच्या स्थितीत नाहीत, त्यामुळे त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेले नाहीत। अपघाताबद्दल अधिकची माहिती मिळण्यासाठी पोलीस मृतांच्या शवविच्छेदन अहवालाची आणि वाचलेल्या 2घांच्या जबाबाची वाट पाहत आहेत। अपघातानंतर सरगवा पोलीस ठाण्याचे पथक लगेचच पोहोचलं। त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आणि मृतांना बाहेर काढलं। जखमींना तातडीनं जबलपूरच्या वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। अपघातात मृत पावलेले 4घे चौकीताल गावचे रहिवासी आहेत। किशन पटेल वय 35, महेंद्र पटेल वय 35, सागर पटेल वय 17, राजेंद्र पटेल वय 35 अशी मृतांची नावे आहेत। मनोज प्रताप वय 35 आणि जितेंद्र पटेल लोधी वय 36 या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत। ते देखील चौकीताल गावचे रहिवासी आहेत।